गरब्यामध्ये मुस्लिमांना नो एंट्री। आधार पाहूनच गरब्यात प्रवेश। गरब्यावरून पेटलं धर्मयुद्ध। नवरात्रोत्सव 2 दिवसांवर आला, मात्र त्याआधीच दांडियात मुस्लिमांना प्रवेश देण्यावरून नवा वाद पेटलाय। गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, तसंच आधार कार्ड तपासूनच एंट्री द्यावी, अशी मोहीमच विश्व हिंदू परिषदेनं सुरू केली आहे। विधर्मी आणि काही असामाजिक तत्व गरब्यामध्ये प्रवेश त्यांचा व्हायला नको म्हणून आम्ही पूर्ण विदर्भात बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रत्येक गरबा पंडालाचं जे संयोजन समिती राहते त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आग्रह केला की जो कोणी प्रवेश करेल त्याचं आधार कार्ड पाळलं पाहिजे, त्याला माथ्याला टिका लावला पाहिजे आणि मातेचं पूजन करूनच त्याचा प्रवेश गरब्यामध्ये व्हायला पाहिजे। एवढंच नव्हे तर मुस्लिम तरुण गरब्यात अनधिकृतरित्या प्रवेश करून हिंदू मुलींना जाळ्यात अडकवत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। त्यामुळे गरब्यात मुस्लिम तरुण दिसल्यास त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्याचं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलंय आणि याच हिंदुत्ववादी संघटनांच्या भूमिकेवर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय। एवढंच नव्हे तर धर्माधर्मात भांडणं लावून राजकीय पोळी भाजण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय। धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलत आहे असं नाही, ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं, अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत, त्या संघटना तेच काम करत आहे। खरं तर हिंदू सणांमध्ये मुस्लिमांना प्रवेश बंदीची ही काही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचं, मुस्लिमांकडून खरेदी न करण्याचं आवाहन भाजपच्या नेत्यांनी केलं होतं। मात्र कोर्टानं चपराक दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आता गरब्यात प्रवेश देण्याबाबत धार्मिक कार्ड पुढे करत असतील तर हा देशाच्या गंगा जमुना तहजीबलाच छेद देण्याचा प्रकार आहे। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।